नमस्कार मित्रांनो, मी निलेश पवार, संस्थापक केदार कोचिंग क्लासेस अँड कॉम्प्युटर लर्निंग इन्स्टिट्यूटमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण पहिल्यांदा आपला कॉम्प्युटरचा एक कोर्सचा व्हिडिओ आपण बनवतोय, जो की MS ऑफिसवरती आधारित आहे. MS ऑफिसचे प्रत्येक जे टूल्स आहेत त्या प्रत्येक टूलचं इन्फॉर्मेशन तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील, अपलोडेड मिळून जातील. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल, आमची मेहनत आवडत असेल आणि तुम्हाला काहीतरी न्यू स्किल्स अपग्रेड करायला मिळत असतील, तर प्लीज या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही मेहनत घेतोय फक्त तुमच्यासाठी, की जेणेकरून आमच्या सर्व मित्रभावांना हे जे स्किल्स आहेत हे अपग्रेड करता आले पाहिजे. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना स्किल्स अपग्रेड करता आला पाहिजे आणि जगाच्या पाठीवरती जे कंपनींना गरजेचं रिक्वायर्ड नॉलेज आहे ते आपण प्रोव्हाइड करण्याचं काम करतोय. तर प्लीज मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेवढं जास्त तुम्हाला शेअर करून सबस्क्राईब करता, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या नातेवाईकांना वगैरे सगळ्यांना शेअर करायला लावा, सगळ्यांना सबस्क्राईब करायला लावा. व्हिडिओ खरंच आवडत असेल, नवीन आहोत, जर कॅमेराचं वगैरे म्हणजे हे नाही आहे, एवढं सवय नाही आहे, जर खरंच आवडत असेल आमची मेहनत, माझा व्हिडिओ बघण्यापेक्षा बेटर मी जे काय शिकवतोय तो कसं शिकवतोय तो पहा. नक्की आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वेळ न घालवता, जास्त न बोलता मी माझा आता लेक्चर स्टार्ट करतोय. आज MS वर्ड आपण बघणार आहे. मी MS वर्डचा हा जो ॲप्लिकेशन आहे, मी याला डबल क्लिक करून स्टार्ट करतोय. असा हा युजर इंटरफेस तुम्हाला येतो. प्रोसेसिंग होते बरं का. प्रोसेसिंग झाल्यानंतर ना तुम्हाला हा आता काय आलेला आहे, एक युजर इंटरफेस प्राप्त झालेला आहे. ओके, या युजर इंटरफेसमध्ये काय आहे की तुम्हाला या स्क्रीनच्या लेफ्ट हँड कॉर्नरला, आता म्हणजे माझा हात आहे, माझा हँड या साईडला लेफ्ट साईडला आहे, पण कॉम्प्युटरचा तो राईट साईड आहे आणि हा लेफ्ट साईड आहे. ओके, हे नेहमी लक्षात ठेवायचं. सो आता काय आहे की इथं आपण बघतो, मी माझ्या बॉडीच्या हिशोबाने बोलतो, तर इथं होम बटन तुम्हाला लेफ्ट साईडला मिळेल, न्यू बटन मिळेल आणि ओपन बटन मिळेल. आता न्यू आणि होम बटन या दोन्हीमध्ये ना तुम्हाला हे जे दिसतात की नाही, न्यू बघा न्यू आणि न्यू आहे का, तर हे दोन्ही सुद्धा तुम्हाला काय रे इथं अवेलेबल आहे. हा, तर याच्यामध्ये काही तुम्हाला काही डिझाईन्स, काही टॅम्पलेट्स आहेत. जसं की तुम्हाला एखादं लेटर बनवायचं आहे किंवा एखादं तुम्हाला रिपोर्ट लिहायचं आहे, रिसर्च रिपोर्ट. ओके, महाराष्ट्र शासनाचे तुम्ही 10वीचे पुस्तकं बघताय ना इंग्रजी विषयाचे, तर त्याच्यामध्ये एक साईडला पट्टा तुम्हाला जे हार्डवर्ड्स असतं ते त्या स्पेसिफिक याच्यामध्ये मेन्शन करून देतात, किंवा छोट्या ब्रेन वर्ड्स तुम्हाला देतात, किंवा ब्रेन IQचे काही क्वेश्चन्स तुम्हाला सोडवण्यासाठी ते देतात. तर हे या हिशोबाने आहे, थोडंसं स्टाईल आहे, नॉट बोर्ड असं बनवतो. ओके, इट इज अ थिंग, इट इज अ स्टाईल. एक रेझ्युमे आहे, रेझ्युमेचं एक लेटर तुम्हाला दिलेलं आहे, स्टाईल दिलेली आहे, तर प्रत्येक लेटरची स्टाईल दिलेली आहे तुम्हाला. ओके, न्यूज लेटरचं तुम्हाला इथं स्टाईल दिलेली आहे. तर मोर टॅम्पलेटला क्लिक केलं की असे अनेक डिझाईन्स तुम्हाला यामध्ये प्राप्त होतील आहे. त्याचबरोबर इथं तर समजा मी आता न्यूला क्लिक केलं, आता अजून एक मुद्दा राहिला होम बटनमध्ये, पुन्हा बॅक केला तो. आता इथं तुम्हाला रिसेंट आणि फेवरेट्स म्हणून तुम्हाला हे दोन दिसतील. तर रिसेंटमध्ये काय, जे काही आत्ताचे जे एवढे काही मी फाईल्स बनवलेले आहेत बरं का, ते सर्व फाईल्स माझे काय रे इथं दिसतील, आणि ते कधी मी मॉडिफाय केलं आहे, कधी त्याच्यावरती काम चालू केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या साईडला दिसेल. आणि जर रिसेंट टू रिसेंट डॉक्युमेंट असेल तर त्याचं वार दाखवेल आणि त्याचा टाईम दाखवेल की या तारखेला, या वाजता, या टाईमाला मी तो काम त्या फाईलमध्ये करतोय. ओके, मॉडिफिकेशनचा. ओके, चला आता न्यूमध्ये जाऊया. न्यू टॅबमध्ये मी आता न्यू या ह्याच्यावरती येतो, टॅबवरती येतो. या न्यू टॅबमध्ये आल्यानंतर जसं मी म्हणलं तुम्हाला खूप सारे टॅम्पलेट्स इथं मिळतात रे डिझाईनचे. बघा, नाना प्रकारचे टॅम्पलेट्स आहेत. आता हे टॅम्पलेट सोडून या व्यतिरिक्त तुम्हाला काही टॅम्पलेट्स हवे असतील तर ते सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत. वर्डने तुम्हाला प्रत्येक गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या आहे. MS ऑफिसच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती आहे. कुठंही थर्ड पार्टी सोर्सला जाऊन गुगलवरती सर्च करून तिथनं डाउनलोड करून घेऊ नका. इथं सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आज आपण AI इतकं खतरनाक झालेलं आहे की आपण काही एक सेकंदाचा विचार करता कुठल्याही एखाद्या ऑनलाईन सोर्सच्या प्लॅटफॉर्मवरती जातो, आपले डाटा तिथं टाकतो, आपले नाव टाकतो, जीमेल ID टाकतो, कॉन्टॅक्ट नंबर टाकतो, तिथं आपलं सगळं इन्फॉर्मेशन आपलं देतो बरं का. मॅरिड आहे, नॉन मॅरिड आहे, आपण तिथे जे काही आपले मार्क्स आहेत ते सगळे आपण तिथं टाकतो. आधार कार्डचा कधी नंबर आपण अपडेट करत असतो, पॅनचा नंबर आपण टाकत असतो बरं का. तर हे जे छोटे छोटे बारकावे आहेत ना, सायबर क्रिमिनल्सला ह्या गोष्टी हवे असतात आणि त्याच गोष्टीचा गैरफायदा ते लोक घेतात आणि त्याच गोष्टीचा फायदा ते लोक घेतात आणि ते काय करतात, ते त्या सगळ्या गोष्टीला लगेच काय करतात,
तुमचा डाटा काढून घेतात आणि तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे तो गोपनीय इन्फॉर्मेशनचा वापर करून तुमच्या मोबाईलला हॅक करतात, तुमच्या मेलला हॅक करतात, तुमच्याकडनं बँकचे डिटेल्स काढून घेतात आणि बऱ्याच गोष्टी असे तुमच्यावरती प्रॉब्लेम्समध्ये आणू शकतात. ओके, सो शक्यतो मित्रांनो कुठल्याही थर्ड पार्टी सोर्सला तुम्ही विश्वास ठेवू नका. वर्डवरती या, MS वर्डवरती या, कारण हा एकदम एंड टू एंड एन्क्रिप्टेड असतो, सेफ आणि सिक्युअर माध्यम आहे, फ्रीमध्ये अवेलेबल आहे रे. तुम्हाला सगळे टॅम्पलेट्स आहेत, फक्त एखाद्या टॅम्पलेटला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे त्यावरती तुमचे डिटेल्स भरायचे आहेत. आता उदाहरणासाठी मी तुम्हाला जस्ट एक रिझ्युमेचं देतो बरं का, एक रिझ्युमे देतो तुम्हाला. ओके, इथं क्रोनॉलॉजिकल रिझ्युमे आहे, इथं एसेन्शियल रिझ्युमे आहे, एसेन्शियल रिपोर्ट आहे, एसेन्शियल लेटर आहे. एक इझी रिझ्युमे बघूया जेणेकरून हेच घेऊया, जास्त वेळ लावत नाही, तुम्हाला पटकन हेच घेतो. ओके, ह्या रिझ्युमेला आपण जाऊया. हे रिझ्युमे ओके, एजन्सी रिझ्युमे म्हणून हा रिझ्युमे आहे. मी या रिझ्युमेला आता मी क्लिक करतोय. ओके, या रिझ्युमेला जसं मी क्लिक केलं थोडंसं प्रोसेसिंग घेतो, टाईम घेतो तो प्रोसेसिंगला. प्रोसेस झाला की मग तुमचा जो डेटा आहे तो लगेच काय करतो डाउनलोड करून तुम्ही घेऊ शकता. ओके, आता मी जरा हे केलेलं आहे, प्रोसेस केलेलं आहे. ओके, तुम्ही जर एखादं ऑनलाईन टॅम्पलेट जे प्री इन्स्टॉल याच्यात आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही दुसऱ्या स्टाईलमधलं जर घेत असेल तर त्यासाठी इंटरनेटचं कनेक्शन मस्ट आहे. इंटरनेट कनेक्शन चेक करा. बघा या साईडला तुम्हाला एक गोल दिसते का पृथ्वीसारखा, यावरती तुम्ही क्लिक केलं, तुम्ही हॉटस्पॉट वगैरे सोडून किंवा तुमचं मोबाईलला USB थ्रेडिंग कनेक्शन देऊन हा डायरेक्ट हा काय होतो गोल ग्लोब जाऊन इथं कॉम्प्युटरचं जो स्क्रीन असतो ना तसा एक स्क्रीनचा सिम्बॉल येतो. याचा इंडिकेशन काय की तुम्ही इंटरनेटशी कनेक्टेड झाला USB थ्रू. जर हॉटस्पॉट देऊन जर केलं असेल तर हा असंच राहील आणि तिथं काय होईल असं एक डॉट येऊन असे वायफायचं एक चिन्ह येईल. ओके, बेसिक गोष्ट आहे. चला आता बघा इथं तुम्हाला रिझ्युमे अवेलेबल आहे. इथं काय म्हणतो रे, किती सोपं आहे बघा. इथं म्हणतोय टाईप द डेट, इथं तुम्ही तुमचं नाव घालायचं आहे, तुमचं टेलिफोन नंबर घालायचा आहे, तर सगळ्या गोष्टी तुम्ही दिलेल्या आहे. तुम्हाला काय घालायचं आहे बरं का, तुमची काय माहिती इथं घालायला लागेल ते सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. इथं ईमेल ॲड्रेस आहे, तुमचा घरचा ॲड्रेस आहे, तुमची वेबसाईट असेल. ओके, तुमची स्वतःची काही वेबसाईट असेल. ओके, IT सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे जे असतात ना ज्यांना त्या सेक्टरला काम करायचं आहे तर त्यांच्यासाठी आहे. ओके, तो जे दुकानदार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा होऊ शकते बरं का. ऑब्जेक्टिव्ह, तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे. ओके, एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला इथं घालायचं आहे. बघा इथं बुलेट सिस्टीम वगैरे दिली. ह्या सगळ्या गोष्टी बुलेट म्हणजे काय काय नाही हे आपण बघूया पुढं. ओके, आता जास्त काही बोलणार नाही, पुढे जाऊया. एक्सपिरियन्स तुम्हाला ॲड करायचा आहे, कुठल्या कंपनीमध्ये यापूर्वी काम करत होतात, कधी जॉईन केलात आणि कधी एंड झालं, कंपनीचं नाव काय आहे आणि सॉरी इथं जॉब टायटल आहे बरं का, सॉरी मी पहिल्या कंपनी नाव म्हणलो, जॉब टायटल आहे आणि इथं खाली कंपनीचं नाव आहे आणि कंपनीचा ॲड्रेस. जर समजा थर्ड पार्टी हे करत असतात रे, म्हणजे ते चेक करतात, व्हेरीफाय करतात, थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन होत असतं तुमच्या जॉबच्या जॉईनिंगच्या अगोदर की तुमच्या कंपनीमध्ये तुमचं बिहेवियर कसं होतं, तुम्ही जॉब का सोडला किंवा लिगली तुम्ही जो वर्क पिरियड आहे तो कंप्लीट करून तुम्ही जॉब सोडलाय का नाही, या पद्धतीचं सगळं इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी कंपनी तपासत असते, व्हेरीफाय करत असते. तर त्यासाठी हे तुम्हाला मॅन्डेटरी आहे देणं आणि हे देणं फार गरजेचं आहे बरं का. मुलांना हे माहीत नसतं, डायरेक्ट काय करतात कंपनीचं नाव देतात, तिथं काय करतात मी जॉईनिंग डेट एवढं वर्ष गेलो. बघा हे फार बेसिक रिझ्युमे आहे. त्यामुळं काय होतो कंपनीला लगेच कळून जातो की हा काय आहे की जास्त त्याला टेक्निकल नॉलेज नाही आहे, MS ऑफिस वर्ड वगैरे. मग ते काय करतो थोडंसं कॅज्युअली ग्रँटमध्ये घ्यायला लागतो तुम्हाला. मग ज्यावेळेस इंटरव्ह्यू होईल मग फेस ऑफ फेसला तुम्ही आलात की त्यावेळेस तो तुमचे स्किल्स आहेत का नाही खरंच तो व्हेरीफाय करतो HR. मग त्याला वाटलं की हा चांगला कॅन्डिडेट आहे तो मग पुढच्या राऊंडला तुम्हाला बोलवतो, नाहीतर मग HR तिथनं तुम्हाला काढून टाकतो. बघा इंडस्ट्रीला ज्याला चांगलं नॉलेज आहे, ज्याच्याकडे अपडेटेड स्किल्स आहेत तोच त्याला काय करतो सिलेक्ट करतो. नाहीतर काय होय बघा आपल्याकडे नॉलेज आहे पण प्रॉपर स्किल्स नाही आहेत, प्रॉपर अपग्रेड केलेलं नाही आहे, त्यामुळे आपण आपलं नॉलेज काय होतो रे कचऱ्यासारखं होतो. त्यामुळे आपण नेहमी आपल्या नॉलेजला कचरा होऊ द्यायचं नाही, आपल्याला चला चांगलं करायचं आहे, चांगलं प्रॉपरली युटिलाइज करून त्याला आपले जे काही एनहान्समेंट आहे लाईफमध्ये, जे गोल्स आपल्याला अचीव्ह करायचे आहेत, हायर पोस्ट आपल्याला जी हवी आहे, एक चांगली लाईफस्टाईल, आपले चांगलं हुद्दा आपल्याला जर मिळवायचं असेल तर आपल्या स्किल्सला निश्चित अपग्रेड करावं लागेल. तर या सगळ्या काही गोष्टी तुम्ही जर स्टार्टिंगपासून जर लक्षात ठेवले तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होतो. आणि त्यासाठीच आपलं केदार कोचिंग क्लासेस आणि कॉम्प्युटर लर्निंग इन्स्टिट्यूट तुम्हाला मदत करण्यासाठी, तुमचे स्किल अपग्रेड करण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतो. ओके, चला इथं जॉब रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही काय तुमची रिस्पॉन्सिबिलिटी देते त्या जॉब प्रोफाईलला
तुमचं काय काम होतं, ओके, त्या सगळ्या गोष्टी ते ॲड करायच्या. तुमचे स्किल्स, आता स्किल्समध्ये काय करतात मुलं बहुतांश वेळेस चुका करतात. अरे इथे तुम्हाला तिथं सिंगिंग, बुक रिडिंग, डान्सिंग, मिमिक्री, रोमिंग, काय पण म्हणाले इथे टाकतात राहा, तसं टाकू नका यार तुम्ही. स्किल्स म्हणजे तुम्ही ज्या IT कंपनीला जात असाल, तुम्ही MNC कंपनीला जात असाल, तुम्ही फूड प्रोसेसिंग कंपनीसाठी जात म्हणजे FMGC कंपनीसाठी जात असाल, किंवा एखाद्या कंपनी एका शोरूममध्ये सेल्स मॅनेजर म्हणून लागतंय, सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून लागतंय, त्या सेल्स एक्झिक्युटिव्ह पोस्टसाठी जे स्किल्स लागतात जसे की टाइम मॅनेजमेंट, लिडरशिप क्वालिटीज, knowing the customer requirement, understanding the customer requirement, and helping or guiding, using that knowledge, using that knowledge and guide to them which is suitable to them. असे काही गोष्टी असतात ना रे, असे गोष्टी स्किल्स तुम्हाला तिथं टाकायचे असतात जे की मुलं टाकत नाहीत. ज्या गोष्टी मुळातच टाकत जाऊ नका बरं का. काय होतं ते बालिशपणाचं लक्षण वाटतं बरं का. अरे बारका आहे हे, याला अजून त्याचं ज्ञान नाही आहे. मग याचं परिणामी काय होतं माहिती आहे का, असे लोक कमी पगार देतात, 5,000 6,000. मी असे काही मुलं बघितलेत ज्यांच्याकडे काय टाकायचं कसं भरायचं हे माहीत नसतं, बस बनवून आणतात टाकतात. पण खरंच मित्रांनो त्यांच्याकडे ना सगळे स्किल्स असतात. देव ते गॉड गिफ्टेड आहे असे लेकरं. ते सेल खूप भारी करतात पण त्यांना पगार किती रे, 6,000 5,000 10,000 15,000 त्याच्यावरती जात नाहीत. ओके, परिणामी मोठमोठे कंपनी मधले जे काही त्यांच्या सिनियर पोस्टवरती बसलेले जे सिनियर्स आहेत, ओके, ऑफिसर्स आहेत, तर ते तुमचा फायदा करून घेतात बरं का. त्या गोष्टीचा प्रॉफिट त्यांना होतं, तुम्हाला काहीच होत नाही. बघा या सगळ्या गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित जर समजून घेतल्यात की बाबा हे स्किल्स माझ्याकडे आहेत आणि त्याचा मी फायदा करून घेऊ शकतो, तर निश्चित तुम्ही या सगळ्या गोष्टी काय केल्या पाहिजे, पहिलेच तुम्ही तयार करून बेस होऊन तुम्ही प्रिपेअर होऊन गेले पाहिजे. ओके, चलो जास्त बोलणार नाही, पुढे जाऊया, लेंदी व्हिडिओ होईल. तर तुम्हाला हे रिझ्युमे कळाला असेल रे, निश्चित कळाला असेल, यात काही शंका नाही. मी सेव्ह करणार नाही, जस्ट एक डेमोसाठी तुम्हाला होता. चला आता बघा मी इकडे येतोय. आता आपण टॅब ओपन केलंय. आता त्यामध्ये ओपन एक राहिलं होतं ना रे, ओपन बघा इथं ओपन आहे. आता मी याला ओपनला क्लिक केलं तर काय करतो हा, अशा दोन गोष्टी तुम्हाला दाखवतो बरं का तिथे सुद्धा. आणि ज्यावेळेस तुम्ही फाईल ओपन केलंय त्याला फाईल टॅबमधून क्लिक करून तुम्ही ओपन टॅब आहे त्याला क्लिक केल्यानंतर सुद्धा असं एक युजर इंटरफेस तुम्हाला दाखवतो. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट आणि फोल्डर तुम्हाला दाखवेल. डॉक्युमेंट्समध्ये काय की तुम्ही रिसेंटली काय काय काम केलेलं आहे या वीकमध्ये, याच्या अगोदरच्या वीकमध्ये, मंथमध्ये, इयरमध्ये, त्यानुसार तो दाखवतो. इयरली एवढं काय दाखवत नाही बरं का. नंतर फोल्डरनुसार जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही कुठं कुठं डॉक्युमेंट तुम्ही सेव्ह केलेले आहेत, कुठं कुठं आहेत तर डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे दाखवेल. पुढे आता तुम्ही वन ड्राईव्हमध्ये म्हणजेच काय, जसं की तुम्हाला गुगल ड्राईव्ह असतो ना रे, तसं मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा एक वन ड्राईव्ह म्हणून असतो. त्या वन ड्राईव्हमध्ये काय आहे की तुमचं सगळं इन्फॉर्मेशन तुम्ही तिथं स्टोअर करू शकता. एक क्लाउड स्टोरेज सिस्टीम असते ज्यामध्ये एक लिमिटेड स्पेसमध्ये, जशी की मोबाईलला आपल्याला रॉम असतं की नाही रे, अगोदर बघा एकदम जुन्या म्हणजे जसं अँड्रॉइड मोबाईल्स वगैरे आले होते तर त्यावेळेस 4 GB रॉम, इंटरनल मेमरीबद्दल बोलतो, 8 GB, 16 GB, 32 GB, मग 64 GB आला, नंतर 128 GB हायेस्ट आला, नंतर 256 GB हायेस्ट आला, आता 512 GB आलं. 512 GB सोडा तर आता 1 TB पर्यंत आता गेलेले रे मोबाईल्स. आयफोन युजर्स लोकांना माहिती आहे, किंवा सॅमसंगचे जे S23, S24 आणि S25 अल्ट्रा, ओके, जे मोबाईल वगैरे वापरतात त्यांना माहिती आहे 1 TB पर्यंत एक्सटेन्शन आहे, मिळतं. ओके, आहेत, अवेलेबल आहे स्टोरेजमध्ये, तुमच्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता. ओके, आणि काही हे नाही आहे की यात विशेष काय आहे की मी एवढं सांगेन, तुम्हाला हे बेसिक गोष्टी माहिती आहे. ओके, त्याचबरोबर तुम्हाला ओपनमध्ये इथं दिस पी सी म्हणजे जे कॉम्प्युटरमध्ये जो मेन रॉम असतो ना तुमचा, 1 TB हार्ड डिस्क असेल, किंवा जर तुम्ही SSD वापरत असाल, आता HD, SSD, HDD काय, त्याचा एक बेसिक कॉम्प्युटरचा जो कोर्स आहे त्याच्याविषयी सुद्धा एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मी लवकरच घेऊन येतोय मित्रांनो, तोही तुम्हाला आवडून जाईल. त्यामध्ये बेसिक ॲप्लिकेशन्स ऑफ कॉम्प्युटर यावरती तुम्हाला तो लेक्चर आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटरचे सगळे कॉम्पोनंट्स कसे काम करतात, काय काम करतात, कॉम्प्युटर कसा असतो, याच्याबद्दल सगळी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यामध्ये प्राप्त होऊन जाईल. ओके, तर आता आपण रॉमबद्दल बोलूया. जे इंटरनल मेमरी असते त्याच्यामध्ये काय करायला जातं, तुमचं सगळं डाटा, मग ते फोटोज, व्हिडिओज किंवा डॉक्युमेंट्स असतील, तुमचे गोपनीय डॉक्युमेंट्स सगळे हे तुमच्या DSPCमध्ये तुमच्या त्या ड्राईव्ह अनुसार ते सेव्ह केले जाते. ॲड अ प्लेस, जर समजा तुम्ही इंटरनेटशी कनेक्टेड आहे आणि तुम्ही
तुमचे लॉग इन एक ऑफिसमधलं लॉग इन आहे आणि म्हणजे तुमचं पर्सनल एक ऑफिसमधलं लॉग इन आहे आणि त्याच लॉग इनला तुम्ही घरच्या कॉम्प्युटरशी जोडलेलं आहे. म्हणजे दोन तुमचे वेगवेगळे स्टोरेज तुम्ही एकमेकांना कनेक्ट केलेले आहे. तर तुम्ही तिथनं काय करू शकता, मल्टीटास्किंग करू शकता. जर समजा मी आज सोलापूरमध्ये माझ्या घरच्या इथं मी काम केलं आणि मला एका कामानिमित्त मला चायनाला जावं लागत असेल, रशियाला जावं असेल, मला युरोपला जावं लागत असेल किंवा मला अमेरिकेमध्ये जावं लागत असेल आणि तिथे मी माझा जो फाईल मी घेतलंच नाही आहे, तर ॲट दिस PC ॲट दिस प्लेस म्हणणं मी काय करू शकतो, माझा जो काही कॉम्प्युटर जो ज्या लोकेशनला आहे त्याला मी कनेक्ट करून घेऊ शकतो सर्व्हर थ्रू आणि तिथनं मी काय करू शकतो, माझी फाईल मी काढून घेऊ शकतो. दुसरं ब्राउज हा असा आहे एक फोल्डर आहे. त्यामधनं मी काय करू शकतो, बघा आता मी ब्राउजला क्लिक केलं आहे, थोडे प्रोसेसिंग केल्यानंतर मग ओपन नावाचा एक टॅबलेट ओपन होतो. बघा दिस PC आला नाही, त्यामुळे डायरेक्ट तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे काय करू शकता, तुम्ही काढून घेऊ शकता. लॉ ऑफ मोशन वगैरे माझे बघा काही माझे स्वतःचे ओन केलेले कामं आहेत मित्रांनो. बरं का, आपले क्लासेस आहेत केदार कोचिंग क्लासेस, जे आपण सगळ्या इयत्ताचे आपण काय करतोय, आपण खास करून 8, 9, 10 आपण असं 11, 12 पर्यंत मेन्शन केलं. बट आपण सगळे वर्गातले प्रत्येक क्लासेसचे आपण व्हिडिओज रेकॉर्ड करून आपण अपलोड करतो आपल्या चॅनलवरती, जेणेकरून ग्रामीण भागामध्ये चांगले एज्युकेशन न मिळाल्यामुळे मुलांना संधी मिळत नसते, चांगलं अपग्रेडेशन मिळत नसतं. पालकांचा त्यांचा हक्क आहे रे, प्रत्येक व्यक्तीचा शिक्षण घेण्याचा हक्क आहे, जो की आपल्या महाराष्ट्र शासनाने आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटने पण बनवलं आहे. सर्व शिक्षा अभियान, ज्या अंतर्गत सगळ्यांना शिकण्याचा आणि समान शिक्षण प्राप्त करून देण्याचा, एक उच्च दर्जाचं शिक्षण प्राप्त करून देण्याचा एक प्लॅटफॉर्म आहे. तोच प्लॅटफॉर्म मी माझ्या चॅनल माध्यमातून मी एक माझं कॉन्ट्रीब्युशन देण्याचं काम करतोय. त्यासाठी म्हणतोय मित्रांनो, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला असं युजर इंटरफेस मिळेल ब्राउझरला. तर त्यातनं तुम्ही वेगवेगळे डॉक्युमेंट्सला बघा, तुम्ही म्हणलं ना ड्राईव्ह म्हणून मग शब्द वापरला, इंटरनल मेमरी बघा, या अनुसार तुम्ही काढून घेऊ शकता. लोकल सी ड्राईव्हमध्ये काय की तुमची जे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेले आहेत तुम्ही सेटअप म्हणतात त्याला, ते इन्स्टॉल केल्यानंतर आता जसं मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा वर्ड मी आता ओपन केले, तर तो पण एक काय आहे रे ॲप्लिकेशन आहे. ओके, तर तो ओपन झाला आहे आणि आपण हे बघतो. ह्यातनं मी इथं क्लिक केलं तर इथं काय म्हणतो, फाईल नेम फर्स्ट लॉ ऑफ मोशन, इथं सांगतो तो ऑल वर्ड डॉक्युमेंट, किंवा तुम्हाला कोणत्या टाईपमध्ये त्याला ओपन करायचं आहे, PDF फाईल वगैरे किंवा कसं एक्सेल वगैरे असेल, तर त्या फाईल नेमला तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि ओपन म्हणलं की तो फाईल काय होतो, तुमचा ओपन होऊन जातो. ओके, कळतंय. तर हे झालं तुमचं होम टॅब, न्यू टॅब, ओपन टॅब. त्यानंतर इन्फो टॅबमध्ये येतं. तुम्ही इन्फो टॅबमध्ये आल्यानंतर ना तुम्हाला हा जो डॉक्युमेंट आहे ओपन केला, डॉक्युमेंट 1, ओके, ज्या फाईलने सेव्ह केलेली आहे त्याची इन्फॉर्मेशन, त्याची किती साईज आहे ते म्हणतो नॉट सेव्ड येट. मी सेव्हच केले नाही. मी मग तुम्हाला म्हणलंय आपण रिझ्युमे बनवत होतो, आठवते का? बघा अजून सुद्धा मी परत बॅक करून दाखवतो. बघा रिझ्युमेचा आहे, त्या फाईलने मी सेव्ह केली नाही मित्रांनो, जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशनसाठी मी बनवतोय. तर किती पेज आहे, एकच पेज तो दाखवतोय. वर्ड्स 69 वर्ड्स त्यामध्ये आहेत, आपण टाईपच नाही केलेला आहे. टोटल एंडिंग टाईम 12 मिनिट झालं. आता आपण हा टोटल लेक्चर चालूच आहे आपला. टायटल त्याला दिलेलं नाही आहे, टॅग्स आपण त्याला दिलेले नाही आहे, कमेंट्स त्यामध्ये ॲड केलेले नाही आहेत, रिलेटेड डेट्स, लास्ट मॉडिफिकेशन. बघा मग आपण म्हटलं होतं नाही रे, इथं होममध्ये मी गेल्यानंतर ना तिथं रिसेंट डॉक्युमेंट्स आहेत, त्यामध्ये मी तुम्हाला जे आता जस्ट मी मॉडिफाय केलं तर डेट असेल किंवा डे असेल किंवा टाईम असेल ते दाखवतो, तर ते इथं दाखवलं असतं. तर आज सध्याला पण करंटली ते काम चालूच आहे, तर तो लेटेस्ट डेट देणारच नाही आहे, लेटेस्ट मॉडिफाईड डेट देणार नाही, डे देणार नाही, टाईम पण देणार नाही. लास्ट प्रिंटेड जर तुम्ही प्रिंट मारला असेल त्या डॉक्युमेंटला तर ते पण तारीख दाखवतो बरं का. आणि तुम्ही 10 वेळा द्या, जे 10वी वेळची जे डेट असेल किंवा डे असेल, टाईम असेल, तेच तो इथं दाखवेल, प्रत्येक दाखवणार नाही आहे बरं का. हां, त्यामुळे तुम्हालाही कळणार नाही कधी हे केलेलं आहे. हां चलो, रिलेटेड पीपल, ऑथर सोनपरी दाखवतं. ॲक्च्युली माझ्या दोन्ही लेखींचं नाव आहे, मी माझ्या लेखींचं नावाने मी केलेलं आहे. हे माझ्या लहान भावाची मुलगी आहे सोना, आणि हे माझ्या मुलीचं नाव आहे परी, म्हणजे लाडाने आम्ही सोना परी म्हणतो त्यांना, सोना आणि परी असं म्हणतो लाडाने. ओके, त्याचं खरं नाव गीतांशी आणि नमस्ते आहे. ओके, त्या नावाने मी याला सेव्ह केलं, त्यासाठी ते आहे. ॲड अँड ऑथर म्हणून पण केलं, इथे दिलेलं आहे. कोणाच्या नावाने तुम्हाला हे करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. लास्ट मॉडिफाईड नॉट डेट, शो ऑल प्रॉपर्टीज म्हणलं तर अजून इन डिटेलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल. आता इथं आले प्रोटेक्ट द डॉक्युमेंट. आता मी ते क्लिक केलं ना, तुमचं डॉक्युमेंट काय होतं रे, प्रोटेक्ट होतो, जेणेकरून कोणी ते ओपन करू शकत नाही, त्याला पासवर्ड सेट होतो. बघा मी इथं क्लिक करतो. आता ऑलवेज ओपन रीड ओनली, म्हणजे ज्यावेळेस पण मी फाईल ओपन करेन ते फक्त हे फाईल आता जे रिझ्युमीची आहे
ते फक्त रीड करण्यासाठीच ओपन होईल, त्यामध्ये कोणी फेरफार छेडछाड वगैरे करू शकत नाही. एनक्रिप्ट विथ पासवर्ड, बघा पासवर्ड काढल्याशिवाय तो ओपन होणार. जसं तुम्ही आधार कार्ड तुम्ही घेता ना रे, UDIDच्या सॉरी UDID म्हणतो, UDID हा हँडिकॅप लोकांसाठी एक डॉक्युमेंट आहे. तर जे आपलं हे आहे आधारचं पोर्टल, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही जेव्हा डाउनलोड करता त्यावेळेस तुम्हाला पासवर्ड येते की नाही, ते पासवर्ड टाईपमध्ये. रिस्ट्रिक्ट एडिटिंग म्हणजे लॉक घातलंय तुम्ही आणि कोणी एडिट करू शकत नाही, ओपन होतं पण एडिट करता येत नाही. ॲड अ डिजिटल सिग्नेचर, जर तुम्ही समजा ते डॉक्युमेंट पूर्ण झालं आहे तुमचं रिझ्युमेवरती तुम्ही काय केलं सिग्नेचर ॲड केलं नाही, तर ह्या गोष्टीचा वापर करून तुम्ही तुमचं एक सिग्नेचरला स्कॅन करायचं, सिग्नेचर व्हाईट पेजवरती घ्यायचा, फोटो काढायचा प्रॉपरली, पेज चुरगाळा नसला पाहिजे, प्रॉपरली सिग्नेचर करा, फोटो काढा, वरनं आडवं वगैरे अँगल घेऊन नका, बरोबर खाली असं आला पाहिजे हॉरिझॉन्टली. आणि मग त्याला काय करा, तुम्ही त्याला अपलोड करा बरं का तुमच्या ड्राईव्हमध्ये. ओके ड्राईव्हमध्ये, आणि तिकडनं तुम्ही काय करू शकता, त्याला ॲड करू शकता. मार्क अँड फायनल झालं. ओके डन, माझं फायनल हा झालेला आहे. ओके मग चेक इश्यूज, जर तुम्हाला इन्स्पेक्ट करायचं आहे, चेक द डॉक्युमेंट फॉर हिडन प्रॉपर्टीज और पर्सनल इन्फॉर्मेशन आहे का तुमचं त्यात गेले का, तर तो चेक करतो. चेक ॲक्सेसिबिलिटी म्हणजे काय, चेक द डॉक्युमेंट फॉर द कंटेंट दॅट पीपल विथ डिसॅबिलिटीज माइट फाइंड डिफिकल्ट टू रीड. म्हणजेच काय, जे हँडिकॅप लोक वगैरे असतात ना, तर त्यांना सुद्धा ते वाचता आलं पाहिजे, त्यांनाही समजलं पाहिजे. जे अंध आहेत त्यांना तर दिसतच नाही रे आपल्यासारखं, मग त्यांना हे शिकण्याची हे नाही आहे का, आहे. प्रत्येकाला शिकण्याचा हा हक्क आहे मित्रांनो, त्यासाठी या गोष्टी आपण चेक करायच्या असतात. ओके बघ एवढं इन डिटेलमध्ये देतोय रे मित्रांनो, प्लीज आवडलं असेल तर प्लीज लाईक करा बरं का. चेक कॉम्पॅबिलिटी, तर इथं त्याची काय करायचं आहे, चेक फॉर फीचर्स नॉट सपोर्टेड बाय अर्लियर व्हर्जन्स ऑफ वर्ड. म्हणजे काय की ह्या पूर्वीचे जे काही व्हर्जन्स वर्डचे होते, जसं की आता बघा अँड्रॉइड मोबाईलचं उदाहरण घेऊया ना, किंवा ॲपलचं iOS घेऊया. आता iOS कुठलं चाललंय रे व्हर्जन, तुम्हाला माहितीच आहे. अँड्रॉइडचं व्हर्जन काय चाललं आहे सध्याचं लेटेस्ट तुम्हाला माहिती आहे. त्याच्या अगोदर काही जुने व्हर्जन नव्हते का, तसेच वर्डचे पण काही जुने व्हर्जन्स होते. त्या व्हर्जनमध्ये सुद्धा आपली ही फाईल ओपन झाली पाहिजे आणि दिसली पाहिजे. त्या हिशोबाने हे चेक कॉम्पॅक्टिबिलिटी म्हणून हा फीचर आहे जो आपल्याला वर्डने दिलेला आहे. सो मॅनेज डॉक्युमेंट, यामध्ये रिकवर सेव्ड डॉक्युमेंट. बघा समजा जर तुम्ही एखाद्या डॉक्युमेंटवरती काम करताय, तुम्ही कंट्रोल-S करून जर सेव्ह केलं नसेल तर कॉम्प्युटर काय करतं, कॉम्प्युटरच्या आत रॅम नावाचा एक प्रकार असतो बरं का, रॅन्डम ॲक्सेसिबल मेमरी. तर त्याच्यामध्ये काय केलं तर तुमची मेमरी टेम्पररी मेमरी म्हणून हा ओळखली तर रॅमला, आणि रॉमला परमनंट, कारण तुम्ही सेव्ह केलं आहे. टेम्पररी मेमरीमध्ये काय होतो, लाईट गेल्यानंतर तो सेव्ह करून घेतो, नंतर तुम्ही इथनं ते जे नॉन सेव्ह केलेलं फाईल आहे ते तुम्ही तिथं अनसेव्ड फाईल त्या डॉक्युमेंटला रिकवर करू शकता, किंवा डिलीट ऑल अनसेव्ड डॉक्युमेंट. जेवढे पण आतापर्यंत अनसेव्ड डॉक्युमेंट आहे जे तुम्ही नवीन बनवलंय आणि ते विसरलात आणि ते त्याच्या मेमरीमध्ये तसंच हिडन आहे, तर तुम्ही डिलीट करून घेऊ शकता. ओके तर मॅनेज COM ॲड-इन्स, तर हे काय स्लो अँड डिसेबल्ड कॉम ॲड-इन्स आहे. मॅनेज कॉम ॲड-इन्स दॅट आर अफेक्टिंग युअर वर्ड एक्सपिरियन्स. तर याच्यामध्ये जे तुमचे जेवढे पण ॲड-इन्स आहेत वर्डमधले, ज्याच्यामुळे तुमचं वर्ड स्लो चालतं, तर ते काय करतं, थोडंसं इश्यू वगैरे काय करतं, सॉल्व करतं. ओके तर ते तुम्हाला फास्टर बूस्ट करता येतं तुमच्या लॅपटॉपला किंवा तुमच्या PC. हे पूर्ण जर तुम्हाला कळालं असेल तर इन्फो इथं तुम्हाला सेव्ह करायचं आहे, इथं क्लिक करा. बघा असा परत तुम्हाला युजर इंटरफेस येतो, कुठं तुम्हाला सेव्ह करायचं आहे, किंवा डायरेक्ट ती फाईल तुम्हाला USB ड्राईव्हने तुम्ही जर तुम्ही कनेक्ट केला असेल तुमच्या मोबाईलला किंवा तुमच्या पेनड्राईव्हला, तर ते डायरेक्ट फाईल तिथं पण शेअर करतात ते सेव्ह करून. ओके तर ते पण ब्राउज करतात, PC मध्ये तुम्हाला सेव्ह करतात ते सेम. आता बघा दिलेलं आहे. ओके आता फॉर एक्झाम्पलसाठी मी इथं काय करतोय, दिस PC म्हणून क्लिक करतो. दिस PC मध्ये मी आलो, मी आता डॉक्युमेंट्सला क्लिक करतो. डॉक्युमेंट्समध्ये क्लिक केल्यानंतर बघा माझं पाथ एक तयार होतोय. माझं मेन पहिले माझं फाईलचं लोकेशन मी कशात घालतोय, एक पाथ तो जनरेट होतोय. हे फाईल माझं दिस PC डॉक्युमेंट्समध्ये कुठं मला डायरेक्ट डॉक्युमेंटमध्ये घालायचं, तिथं फाईलचं नाव काय करणार, रिझ्यूमे म्हणून टाईप करणार. तुमचं नाव तुम्ही रिझ्यूमे घाला. वर्ड पाहिजे असेल तर कुठलं लेटेस्ट वगैरे वर्ड आहे तुम्ही घालायचं. PDF मध्ये सेव्ह करायचं. PDF मध्ये पण डायरेक्ट कन्वर्ट होतं बरं का. PDF वरती क्लिक करायचं, बघा इथं PDF मध्ये आले बघा सगळे. ओके तर तुम्ही वर्ड डॉक्युमेंट म्हटलं तर सगळे वर्ड डॉक्युमेंट तुमच्या आता इथं आलेले आहेत. ऑथर नेम सोनापरी आहे, तुम्हाला ऑथर नेम इथं ॲड करतात आहे, टॅग सुद्धा ॲड करतात आहे. सेव्ह ॲज अ थंबनेल म्हणलं, सेव्ह म्हणलं तर ते सेव्ह पण करून घेतो डायरेक्ट. ओके मला हे सेव्ह करायचंच नाही आहे, मी क्लोज करतो. तुम्हाला आता सेव्ह कळालं, सेव्ह ॲज पण कळालं असेल. सेम तसंच आहे, कॉपी डुप्लिकेट कॉपी तो करून घेतो. ओके
प्रिंट मध्ये आलात तर तुम्हाला प्रिंटिंगचे ऑप्शन्स वगैरे यामध्ये पाहायला मिळतील. ओके, कनेक्टिंग टू द प्रिंटर. आता इथं मी कुठल्याही पद्धतीने माझं वायफायने माझ्या प्रिंटरला कनेक्ट केलं नाही किंवा माझं जे काही प्रिंटर आहे मी त्याला कनेक्टेड केलं नाही, त्यामुळं तो काय करणार आहे, मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू PDF मध्ये तो डायरेक्ट PDF मध्ये याला कन्वर्ट करून माझ्या डी ड्राईव्ह, माझा जो डी ड्राईव्ह माझा निलेश नावाचा जो ड्राईव्ह आहे त्याला काय करेल, तो सेव्ह करून टाकेल. ओके, शेअर ऑप्शन आहे यामध्ये. आता शेअरिंग ऑप्शनमध्ये मी डायरेक्ट मायक्रोसॉफ्टच्या नेटवर्कला कनेक्टेड असेल, क्लाउड नेटवर्कला, तर मी माझे जेवढे पण माझे मित्र आहेत, जसं की आपलं व्हॉट्सअपला माझे मित्र आपले आहेत किंवा आपण इंस्टाग्रामची ID असते आपली, जसं स्नॅपचॅटवरती वेगवेगळी ID असतात, आपण आपले पीपलला शेअर करतो की आपले डिटेल्स. तर तसं तुम्हाला मायक्रोसॉफ्टच्या तर आपल्या मायक्रोसॉफ्टच्या नेटवर्कवरती आपल्याला आपल्या मित्रांना, आपल्या पाहुण्यांना किंवा आपल्या जे काही कलिग्स आहेत ऑफिसमध्ये, तर त्यांना ते डाटा डायरेक्टली शेअर करता येतं. किंवा इथं तुम्ही मेल म्हणून अटॅच केला तर मेल तुम्हाला माहिती असलं पाहिजे, ज्याला शेअर करायचे त्याला मेल टाका, आणि तुम्ही सब्जेक्ट टाईप करून त्याला शेअर करून टाका. प्रेझेंट ऑनलाईन करायचं, डायरेक्ट तुम्हाला ऑनलाईन प्रेझेंट करायचं असेल, एखादा सेमिनार वगैरे असाल तर तुम्ही डायरेक्ट प्रेझेंटेशनला वापरू शकता, ऑनलाईन ऑफलाईन वेगळे. एक्सपोर्ट करायचं तुम्हाला कशामध्ये, PDF XPS डॉक्युमेंटमध्ये सेव्ह करायचं आहे, किंवा चेंज द फाईल टाईपमध्ये तुम्हाला फाईल टाईप जर चेंज करून तुम्हाला काही वेगळं डॉक्युमेंटचं फाईलचं एक्सटेन्शन घ्यायचं आहे तर ती घेऊन तुम्ही इथं चेंज करू शकता. क्लोज करायचं असेल तर क्लोज इथं करू शकता. अकाउंट आहे इथं तुम्हाला ऑप्शनला, इथं अकाउंटला आलं तर तुम्हाला बघा तुमचं युजरचं इन्फॉर्मेशन आता निलेश पवार, माझं मेल ID वगैरे बाहेर येतो यातनं माझे पर्सनल इन्फॉर्मेशन आहे असं दाखवता आहे ना, म्हणजे असं हे चला. तर निश्चित तुम्हाला आज फाईल टाईप तुम्हाला कळायला असेल. ओके, एवढा तुम्ही प्रॅक्टिस करा या सगळ्या गोष्टीचा. पुढचा व्हिडिओ मी लवकरच आणतो. प्रत्येक व्हिडिओ अपलोड होतील, MS Word असू दे, पॉवर पॉईंट असू दे, एक्सेल असू दे. एक्सेलचं तर मी पूर्ण इन डेप्थमध्ये देणार आहे तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला ॲडव्हान्स एक्सेल वगैरे काय आहे तुम्ही म्हणाल काय सर काय घेतला ते एकदम बेसिकली घेणार आहे. सगळं आवडत असेल, आपल्या मराठी भाषेमध्ये घेतोय, मराठी माणूस आहे यार, प्लीज शेवटपर्यंत पाहिलं आहे. प्लीज लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा, ग्रामीणमध्ये पाठवा, शहरामध्ये पाठवा, वेगवेगळ्या गावामध्ये पाठवा, जिथं पाठवायचं पाठवा यार, पण प्लीज सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा बरं का, सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खरंच आता मला गरज आहे. सपोर्ट करा आणि सपोर्ट इन द फायनान्शियल तर आहेच आहे, सगळ्यांचीच असते, त्यात लाज काही नाही आहे. सगळे त्यासाठीच काम करते. मी जे व्हिडिओ बनवते त्यासाठीच बनवतोय, त्याबरोबर एक नॉलेजचा एक भाग म्हणून सुद्धा मी काम करतोय बरं का. आपल्याकडनं काहीतरी आपलं जे स्किल्स आपण शिकलेले आहेत, एक स्किल आपल्याला जे आपल्या मित्रांना अपग्रेड करण्यासाठी मदत होईल, त्यासाठी पण मी हे करतोय. दोन्ही गोष्टी आहेत रे मित्रांनो बरं का. मी तुमच्यावरती डिपेंड आहे आणि तुम्ही माझ्यावर डिपेंड असं कधीच म्हणणार नाही, कारण खूप सारे यूट्यूबला चॅनल्स आहेत. बट खरंच जर माझं मेथडॉलॉजी तुम्हाला आवडत असेल, त्या एका गोष्टीसाठी मला म्हणतोय की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून मला प्लीज सपोर्ट करा. ओके, तर भेटूया पुन्हा एका नवीन लेक्चरमध्ये. तोवर प्रॅक्टिस करत राहा, आनंदी राहा, खुश राहा. ओके, आणि आपल्या चॅनलला येऊन स्किल्स अपग्रेड करत चला. थँक्यू.